एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रासायनिक शेतीच्या तुलनेत सेंद्रिय शेतीमुळे कमी प्रदूषण होते या पर्यावरण प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत। चला तर मग सुरू करूयात आजचा आपला हा प्रकल्प। प्रकल्प लिहित असतानाच सर्वात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे प्रकल्प प्रस्तावना। प्रकल्प प्रस्तावनेमध्ये निवडलेल्या प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती लिहिणे अपेक्षित आहे, जसे की विद्यार्थ्यांनी पर्यावरण संबंधीच्या समस्या, विषयाची निवड का केली, संकल्पना, थोडक्यात विषयाचा इतिहास आणि नवीन अद्ययावत माहिती, तसेच विषयाची सद्यस्थिती अशा घटकांचा समावेश प्रकल्प प्रस्तावना या मुद्द्यामध्ये माहिती लिहित असताना करणे आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना देखील या प्रकल्पाबाबत माहिती मिळवणे शक्य होईल। पुढील मुद्दा येतो तो म्हणजेच प्रकल्पाची उद्दिष्टे। आपण ज्या हेतूने या प्रकल्पाचा विषय निवडला त्या अनुषंगाने प्रकल्प कार्याची योग्य उद्दिष्टे लिहिणे आवश्यक आहे। तुम्ही स्क्रीनवर उद्दिष्टे कशा प्रकारे लिहावीत हे तुम्ही पाहतच आहात। प्रकल्प लेखनातील या पुढील मुद्दा येतो तो म्हणजेच प्रकल्प विषयाचे महत्त्व। प्रकल्प विषयाचे महत्त्व या मुद्द्यामध्ये सध्याची परिस्थिती, तसेच प्रकल्पाचे पर्यावरण विषयक तसेच शास्त्रीय आणि सामाजिक मूल्य काय आहे याबाबत थोडक्यात माहिती प्रकल्प विषयाचे महत्त्व या मुद्द्यामध्ये लिहावी। विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन प्रकल्पांची माहिती सहज मिळेल। पुढील मुद्दा येतो तो म्हणजेच प्रकल्प कार्यपद्धती। प्रकल्प कार्यपद्धतीमध्ये माहिती संकलन करण्याच्या विविध अभ्यास पद्धतींचा वापर करता येतो, जसे की सर्वेक्षण, प्रश्नावली, मुलाखत, क्षेत्र निरीक्षण, क्षेत्रभेट इत्यादी। तुम्ही या प्रकल्पाची माहिती मिळवत असताना ज्या कार्यपद्धतीचा अवलंब केला त्या कार्यपद्धतीबाबत थोडक्यात माहिती प्रकल्प कार्यपद्धती या मुद्द्यामध्ये लिहावी। पुढील मुद्दा येतो तो म्हणजेच प्रकल्प निरीक्षणे। निवडलेल्या कार्यपद्धतीने प्राप्त माहिती ही निरीक्षणे आलेख तक्त्याच्या स्वरूपात प्रदर्शित करावी, तसेच संक्षिप्त व मुद्देसूद असावेत। निरीक्षणावरच पुढचे निष्कर्ष अवलंबून असतो। विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या प्रकल्पाची निरीक्षणे कशा प्रकारे लिहावीत हे तुम्ही स्क्रीनवर पाहतच आहात। प्रकल्प निरीक्षणे नंतर पुढील मुद्दा येतो तो म्हणजेच प्रकल्प विश्लेषण। प्रकल्प निरीक्षणांच्या माध्यमातून जी माहिती आपल्याला मिळाली त्या माहितीचा सविस्तर समावेश प्रकल्प विश्लेषण या मुद्द्यामध्ये करावा। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विविध विषयांवरील प्रकल्पांची माहिती हवी असल्यास आमच्या www.educationalmarathi.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या। तेथे तुम्हाला 50 पेक्षाही अधिक विषयांवरील प्रकल्प उपलब्ध आहेत। तसेच
या वेबसाईटवरून तुम्ही तुम्हाला हवा असलेल्या प्रकल्पाची PDF फाईल फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता।
विद्यार्थी मित्रांनो, हा प्रकल्प कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग भेटूया एका नवीन प्रकल्प विषयासह एका नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत रहा।